welcome back to Vikrant Rang. आज आपण आपल्या घरातल्या एखाद्या छोट्याशा बोरिंगच्या कॉर्नरला एखाद्या छान एस्थेटिक कॉर्नर मध्ये कन्वर्ट करणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग एनी मिनिट व्हिडिओची सुरुवात करूया. अ क्विक डिस्क्लेमर, हा व्हिडिओ मला ब्रँड कोलॅबसाठी होता. सो त्यांना रील फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ क्लिप्स हव्या होत्या, तर ह्या व्हिडिओमध्ये काही क्लिप्स वर्टिकल फॉर्मॅटमध्ये असतील. सो प्लीज ह्या व्हिडिओ पुरतं चालवून घ्या. नाउ लेट्स गेट स्टार्टेड. तर ही आहे ती वॉल आणि ना थोडा डॅमेज झाला आहे खाली, सो त्यासाठी मी एक मिक्सचर रेडी केलं आहे. वॉलपुट्टी, फेविकॉल आणि पाणी. आता हे मिक्सचर आपल्याला अप्लाय करायचं आहे जिथे डॅमेज पार्ट आहे तिथे, आणि याला सुकायला मॅक्सिमम 2 ते 3 तास जातात. सो ऑलमोस्ट डॅमेज मी कवर केलं आहे. फक्त जो मधला पार्ट आहे ना तिथे ऑलरेडी प्लायवूड आणि सनमायका येणार आहे, सो मी तो ॲज इट इज ठेवते. तर इथे मी घेतला आहे 6 mm प्लायवूड, जो मला 850 अराउंड काही मिळाला. आणि आता मी साईजनुसार कट करून घेते कार्पेंटर काकांकडून. आणि ही आहे ती लॅमिनेट शीट, सनमायका. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्या साईटवर तुम्हाला ह्याची प्राईस आणि साईज वगैरे सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन मिळतील. सो आता प्लायवूडच्या साईजनुसार आम्ही हे कट करून घेतलं आहे. आता कार्पेंटर काका ड्रिल करून घेत आहेत, सो दॅट जो प्लायवूड आहे त्याला स्क्रूने वॉलला अटॅच करता येईल. आणि इथे मी करते साफसफाईचं काम. सनमायका प्लेस करण्याआधी तुम्हाला सगळं क्लीन करावं लागेल, सो दॅट सनमायकाला काही डाग लागणार नाही. आणि हा आता प्लायवूड फिक्स झाला आहे वॉलवर. आता हे स्क्रू आहेत असे ते फिक्स केलेत. नेक्स्ट जो आपला सनमायका आहे त्याला आपल्याला ग्लू लावावा लागेल. आता हा फेविकॉल वेगळा आहे, हा मरीन फेविकॉल म्हणतात याला, जो प्लायवूडसाठी वगैरे यूज केला जातो. आणि सिमिलरली आपल्याला प्लायवूडला पण ग्लू अप्लाय करायचा आहे. त्यानंतर जी आपली सनमायका शीट आहे ती प्लेस करायची आहे. नेक्स्ट स्टेप इज आपल्याला चारी बाजूला पेपर टेप लावावे लागणार आहे, सो दॅट सनमायका प्लायवूडला व्यवस्थित स्टिक होईल. सो हा जो फेविकॉल आहे किंवा आपण जे स्टिक केले ते पूर्ण ड्राय होण्यासाठी 24 आवर्स मिनिमम लागतात. तुम्ही थोडासा अजून वेळ दिला तरी बेटर होईल. सो आता 24 आवर्स नंतर पुढची प्रोसेस आपण कंटिन्यू करूया. 24 आवर्स झालेत आणि आता मी टेप रिमूव्ह करते आहे. इतकं डिफिकल्ट नाही आहे, आता कार्पेंटर काकांचं काम झालं आहे. आणि ना सनमायका लावल्यावर दोन्ही बाजूला वॉलला थोडी प्लेस शिल्लक होती, सो ते ब्लँक वाटत होतं. म्हणून ना मी ऑइल पेंट आणला आहे जो एलिफंटच्या कलरला मॅच करतो आहे. आणि आता ब्रशने मी तो अप्लाय करते. वॉलचं काम ऑलमोस्ट झालं आहे, फक्त आता होम डेकोर बाकी आहे. त्यासाठी मी आर्टिफिशियल प्लांट मागवलं आहे, जे तुम्हाला हवं असेल तेव्हा असेंबल करू शकता आणि गरज नसताना पुन्हा पॅक करून ठेवू शकता. ह्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि त्यानंतर मी अरेंज केलं आहे टी टेबल आणि त्यावर ठेवलं आहे प्लांट. टाडा! झालं ना एकदम कायापलट. मलाच विश्वास बसत नाहीये, हे इतकं सुंदर आणि प्रिटी दिसतंय. वेट, आधी याचा क्लोजअप लुक बघून घ्या. आणि हो, वरती मी LED स्ट्रिपसुद्धा ॲड केली आणि त्याच्यामुळे फुल लुक खूप छान आला आहे. सो हा होता आपला आजचा मेकओव्हर. आय होप तुम्हाला आवडला असेल. जेवढे रॉ मटेरियल्स मी यूज केलेत सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इनफॅक्ट तुम्ही सनमायकासाठी ब्रँडच्या वेबसाईटवर सुद्धा जाऊ शकता. वेगवेगळे पॅटर्न्स, डिझाईन्स अवेलेबल आहेत. सो तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही सिलेक्ट करू शकता. ऑल्सो तुम्हाला काहीही डाऊट असेल, कमेंट सेक्शन ओपन आहे, रिच आउट करा किंवा इंस्टाग्राम थ्रू रिच आउट करू शकता. पेजची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. सो अशाच नवीन व्हिडिओजसाठी मला फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.